आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। जळगावातील पाचोऱ्यात आदर्श शेतकरी पुरस्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाचोरा तालुक्यातील शेतकरी मयूर वाघ यांना या वर्षीचा आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आलाय। शेतकरी मयूर वाघ यांनी आपल्या शेतात टरबूजची यशस्वी शेती करून इतर शेतकऱ्यांनाही टरबूज शेतीसाठी प्रेरणा दिल्यानं त्यांना आदर्श शेतकरी सन्मानित करण्यात आलाय। गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जिल्हा गौरव पुरस्कार देण्यात येतो। यावर्षी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे खिळसागर नाकाडे यांना हा पुरस्कार देण्यात आलाय। नाकाडे हे आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक आहेत। सांगलीत दुष्काळ सदृश परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तीव्र होते। पलूस तालुक्यात आरफळ योजना कृष्णा कालव्यात पाणी सोडलं नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली। पावसाअभावी पिके वाळून निघाली आहेत। वारंवार मागणी करूनही पाणी सोडलं जात नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिला। बीड तालुक्यातील शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेपासून वंचित आहेत। या योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। ई-केवायसी डीबीटी नसणे यासह अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे। पाठपुरावा करून देखील समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला। सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलाय। पावसाचं प्रमाण कमी असल्याने पिकांचं नुकसान झालंय। यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे शासनाने तत्काळ मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्र्यांकडे ही मागणी केली। बीड जिल्ह्यातील 8 लाख कामगार राज्यासह परराज्यात ऊस तोडणीसाठी गेली आहेत। त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी समग्र शिक्षण अंतर्गत 220 हंगामी वसतिगृह हे सुरू करण्यात आलेत। यात 21,490 मुलं असल्याचा दावा शिक्षण विभागाने केलाय। मात्र कोल्हापूरच्या अवनी संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांवर जाऊन सर्वेक्षण केलंय। यात तब्बल 1,839 मुलं मुली हे शाळा सोडून ऊसाच्या फडात काम करत असल्याचं समोर आलं। करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी या मागणीसाठी रिटेवाडी संघर्ष समितीच्या वतीने हलगी वाजवत आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। करमाळा तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर न झाल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर 52 गावातून बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। लातूर जिल्ह्यातल्या घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी प्रश्न पुन्हा पेटलाय। घरणी प्रकल्पातून शिरूर, अनंतपाळ आणि नळेगावला पाणी पुरवठा होतो। मात्र त्याच घरणी प्रकल्पातून चाकूर नगरपंचायतीला देखील पाणी देण्यात आल्याने नळेगाव येथील ग्रामस्थ आता आक्रमक झाले। त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांच्या हातातील डिझेलच्या बाटल्या हिसकावून घेत त्यांना ताब्यात घेतलं। परभणीच्या मानवत कापसाचे बाजारभाव हमी दराजवळ आलेत। 2 महिन्यात सीसीआयने केवळ 21,000 क्विंटल कापसाची खरेदी केल्याचं समोर आलंय। ऑनलाईन पीक पेऱ्याच्या जाचकाठीमुळे इच्छा असूनही अनेक शेतकऱ्यांना सीसीआयला कापूस विक्री करता आली नाही। परिणामी 983 शेतकऱ्यांनीच कापूस विक्री केला। फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर हमी दराच्या वर गेल्याने सद्यस्थितीत मागील महिनाभरापासून सीसीआयची केंद्रे बंद झाली। वाशिम ऑरेंज नावाने संत्र्यांचा ब्रँड तयार करण्यात आलाय। या ब्रँडच्या नावाने संत्रा उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत संत्रा विकत आहेत। रिसोडमधल्या ग्राहकांपर्यंत यशस्वी विक्री केल्यानंतर वाशिम, अकोला, हैदराबाद आदी ठिकाणी विक्री करण्यात आली। आतापर्यंत 52 क्विंटल संत्र्यांची थेट विक्री झाली असून यातून 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली। राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत। उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे। सोलापुरात कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस, विदर्भात 38 अंश सेल्सिअस, पुण्यात 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 34.7 अंश सेल्सिअस, रत्नागिरी 32.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। यानंतर आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। दुष्काळाची छाया सुरू असताना यंदा सोलापूर जिल्ह्यात सुपर एल निनो येण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे जुलै महिन्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यात कुठलाच पाऊस पडणार नाही। ऑगस्ट नंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे। सध्या उजनी धरणामध्ये -20% पाणीसाठा आहे, -20% पाणीसाठा आहे।
त्यामुळे जुलै अखेरपर्यंत पाणी वाटप करताना मुख्यत्वे करून पिण्याच्या पाण्याचं नियोजन हे जिल्हा प्रशासनास करावे लागणार आहे। त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। सुपर एल निनो यावेळी आमच्याकडे येऊ शकते, तर आम्ही जे गृहीत धरतो की जुलैमध्ये पाऊस पडणार, या बाद इसका भी कोई गॅरंटी नाही आहे। ते जे पाऊस आहे ते ऑगस्टपर्यंत जाऊ शकते। तो आमच्याकडे जेवढा पाणी आता वाचला आहे ना, ते आम्हाला जूनचे जुलै शेवटचीपर्यंत आम्हाला चालवायचे आहे। आणि पाणीचे वाटपमध्ये पहिला जे प्राधान्य असते ते पिण्याचे पाणीला असते, तर त्यासाठी आम्हाला हे सगळे वीज कट करावे लागते। सोयाबीन दुधाचा पोषण आहारात समावेश करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं वक्तव्य कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केलंय। सोयाबीनचं पीक शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्यासाठी चांगला पर्याय आहे। तसंच छत्तीसगडच्या धर्तीवर सोया मिल्कचा वापर हा सर्व विभागांच्या पोषण आहारात करण्यासाठीही प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी सांगितलंय। हे मुंबईतल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि प्रक्रियादारांच्या गोलमेज परिषदेत बोलत होते। यावेळी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह अन्य अधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। राज्यात खरीप कालावधीत युरिया आणि डीएपी खताचा तुटवडा भासू नये म्हणून 1.5 लाख युरिया आणि 25 लाख टन डीएपीचा संरक्षित साठा करण्यात येणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या अध्यक्षतेत हा खत साठा संरक्षित करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। 2024च्या खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान गृहीत धरल्यास रासायनिक खतांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याकरता हा संरक्षित साठा केला जातो। राज्य सरकार नव्याने 21 कारखान्यांना कर्ज देणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली। 21 कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकमी कर्ज दिलं जाणार। मात्र या मदतीमध्ये पंकजा मुंडेंच्या कारखान्यांचा समावेश नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। आता मंत्रालयात सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत हा विषय मांडला जाणार असल्याची माहिती आहे। रत्नागिरीत आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। अवकाळी पावसामुळे आंब्याचं उत्पादन घटणार आहे, त्यामुळे आंब्याचे दर हे चढे राहणार आहेत। यावर्षी आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आंबा बागायतदारांनी व्यक्त करण्यात आली। यावर्षीचं सुरुवातीचं पिकाचं हे फळ आहे, त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर आंब्यामध्ये आजार म्हणजे थ्रिप्स पडला मोहरावरती, त्याच्यामुळे आंब्याचं फळ कमी आहे। पण सुरुवातीचा चांगला आहे, जे आता आम्ही जी सुरुवात केलेली आहे, दर वगैरे आत्ता सुरुवातीच्या याला चांगला आहे। पण थ्रिप्समुळे एक रोग पडल्यामुळे भरपूर कमी आलं आहे पीक, म्हणजे मे महिन्यात कमी असेल पीक। आंब्याच्या उत्पादनावर आता मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आंब्याचे दर हे चढे राहणार आहेत। यावर्षी आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। या हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आंबा बागायतदारांनी आता व्यक्त केलेली आहे। रत्नागिरीमध्ये आंब्यावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यात पाणथळ जागांमध्ये भराव, जैवविविधता आणि स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास या जागांचं सर्वेक्षण करून संक्षिप्त दस्तावेज करण्यात येणार। त्याकरता चेन्नई इथल्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट ही संस्था काम करणार आहे। तर जैवविविधता आणि स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास या जागांचं सर्वेक्षण करून संक्षिप्त दस्तावेज करण्यात येणार आहे। त्याकरता चेन्नई इथल्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट ही संस्था काम करणार आहे। वाशिम जिल्ह्यात शेकडो हेक्टरवर ज्वारीचे पीक हे चांगलेच बहरले असून रब्बीतील ज्वारीच्या पिकात मोठी वाढ झाली। यंदा ज्वारीला चांगला भाव मिळत असून बाजार समित्यांमध्ये ज्वारीला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो। तर किरकोळ बाजारातून ग्राहक ज्वारी 4000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करतात। त्यामुळे शेतकऱ्यांना या उत्पादनातून चांगलाच फायदा होणार आहे।
अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विक्री सुरू असली तरी या दरात उत्पादन खर्च निघणे कठीण असल्याचं शेतकरी सांगतात। शेतकरी सध्या भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत। देशात 2,30,00,000 गाठी कापसाची खरेदी झाली आहे। राज्यात 57,000वर गाठी कापूस हा विक्री झाला। जवळपास 70% कापूस हा बाजारात आलेला आहे। आता कापूस विक्री कमी झाली असली तरी एका दिवसात 2,300 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली। सध्या कोकणात काजू तयार झाला असून आंब्याला नुकतीच फलधारणा झाली, मात्र जंगली प्राण्यांकडून या आंबा बागांची नासधूस केली जाते। त्यात प्रामुख्याने वानरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होते। वानरांची मोठ्या प्रमाणात झुंड दिसून येते। सध्या आंबा काजू बागायतीची काळजी घेण्याची जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली। या बंदुकीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे। या बंदुकीमध्ये नसल फॉस्फेटचा एक छोटा खडा टाकून त्यावर पाणी टाकून बटन दाबल्यास बंदुकीतून मोठा आवाज येतो। या आवाजानं वानर पळून जातात, त्यामुळे ही बंदूक जंगली प्राण्यांना पळवण्यासाठी योग्य ठरते। एक बंदूक कितीला विकली जाते? 200 रुपये। त्याच्यात कार्पेट बी देतो, त्याला लायटर पाईप वगैरे पकडून सनीत 170-170 पर्यंत पडते आम्हाला। त्याच्यात 30-35 रुपये आम्हाला भेटतात। इथल्या लोकांनी बऱ्यापैकी फायदा घेतलाय का त्याचा? हो, घेतात लोक 200 रुपयाला। प्रामुख्याने याचा वापर कशासाठी करतात? ते आपल्या शेतामध्ये म्हणजे काही चिमण्या पासू आले नाही पाहिजे, आपले वानऱ्या गिन्नऱ्यांना त्रास दिला नाही पाहिजे, आपले झाडं असतात चांगले शोभा लावेल तर ते तोडताड केलं नाही पाहिजे, त्याचा आवाज केला म्हणजे ते तकलीफ देत नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या ठिकाणी शेतकरी मेळावा घेतला त्याच ठिकाणी 23 मार्चला शरद पवार हे भव्य शेतकरी मेळावा घेणार आहेत। या मेळाव्याला शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे हे देखील त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे अजित पवार यांनी ज्या ठिकाणी मेळावा घेतला अगदी त्याच ठिकाणी आता 23 मार्चला शरद पवार हे देखील मेळावा घेणार आहेत। ड्रायपोर्टच्या माध्यमातून मुंबई येथे मिळणारी सुविधा आता जालना येथून मिळणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील कापसाला लॉजिस्टिक पार्कमुळे चांगला भाव मिळत आहे। सेकंड फेजमध्ये या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधणार अशी प्रतिक्रिया देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। सोबतच जालन्यातील स्टील उद्योगाला पर टन 600 ते 700 रुपये यामुळे फायदा होईल आणि एअर पोल्युशनच्या दृष्टिकोनातून सुद्धा येथील उद्योगांनी काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया देखील गडकरींनी दिली। जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा पर टन माझ्या हिशोबाने 600 ते 700 रुपये टन फायदा होणार आहे। कारण हे जे दुबईवरून जे सगळं भंगार येईल ते जर ट्रकने जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनरची। रेल्वेने एकावेळी 40 कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत, म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट, लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीने मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी देवाच्या गाभाऱ्यातील टाईल्स काढण्याच्या कामाला आता सुरुवात करण्यात येणार आहे। यासाठी 15 मार्च पासून देवाचे पदस्पर्श दर्शन हे बंद राहणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील देवाचं पदस्पर्श दर्शन हे 15 मार्चपासून 1.5 महिन्यासाठी बंद राहणार आहे। या काळामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन घेतलं जाणार आहे। मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी गाभाऱ्यातील ह्या ज्या परशा आपण बघतोय, ह्या टाईल्स बघतोय, ह्या काढण्यात येणार आहेत। या टाईल्सचा परिणाम विठ्ठलाच्या मूर्तीवर होत असल्याने आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने हा निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून विठ्ठलाचं जे मूळ गाभारा होता तो गाभारा आता पुन्हा एकदा भाविकांना पाहायला मिळणार आहे। मूळ रूप मंदिराला प्राप्त होणार आहे। या दरम्यानच्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये विठ्ठलाच्या सर्व नित्यपूजा पार पडणार आहेत। एकही नित्यपूजेचा खंड पाडण्यात येणार नाही। चैत्री यात्रेच्या काळात मात्र देवाचं मुखदर्शन हे दिवसभर सुरू राहणार आहे। बॉक्समध्ये एक छोटा कॅमेरा देखील बसवण्यात येणार आहे आणि त्या
कॅमेऱ्याची स्क्रीन जी आहे ती मंदिराबाहेर असणार आहे आणि या माध्यमातून देवाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये भाविकांनी देखील मंदिर समितीला सहकार्य करावं अशी एक असं आव्हान मंदिर समितीच्या वतीने आता करण्यात आलेलं आहे. अभिराज ओबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. आता बातमी पाहूया साताऱ्यातून. साताऱ्यातील कराडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांसोबत काँग्रेस पक्षाने आंदोलन केलंय. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बाजार समिती बाहेर आंदोलन करण्यात आलंय. याच आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी. पाहूया. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खरं तर साताऱ्यातल्या कराडमधून काँग्रेसच्या वतीनं आंदोलन पुकारलेलं गेलेलं आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच हे आंदोलन सुरू आहे. आपण आंदोलनस्थळी ठिकाणी आहे आणि आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. महाराष्ट्रामध्ये ह्या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालांना त्या ठिकाणी माल दर मिळण्याबाबत असेल किंवा त्या ठिकाणी माल विक्री करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं मार्केट उभारण्याचं काम झालं. परंतु या गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं गेले 10 वर्ष जेवढ्या शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे करता येतील तेवढंच काळे कायदे करण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळं जे आंदोलन चालू आहे त्याला कराड तालुका बाजार समितीच्या वतीनं, कराड तालुक्याच्या सर्व तिन्ही पक्षांच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही 1 दिवसीय उपोषणासाठी बसलेलो. कॅमेरामन कैलास मी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.